हे आमच्या ड्रायव्हरची जी सगळ्यात छोटीशी बॅग असते. पप्पा पूर्ण दत्ता भुवनने आमचा प्लॅन फ्लॉप करून टाकला. सो अजून एक पॉइंटच्या इथे थांबलेलो आहे, सनसेट पॉइंट, वैभववाडी पोलीस ठाणा हद्दीमध्ये. सो आता इथून पुढे सगळं कोकण चालू झालेलं आहे प्रॉपर, कारण लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता नारळाची झाडं, कौलांची घरं, स्पेशालिटी. हॅलो एव्हरीवन, सो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आय होप तुम्ही बरे आहात. फायनली द वेट इज ओव्हर. आम्ही चाललो आहोत गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये आणि त्याच्यानंतर मी माझ्या गावी पण येणार आहे गणपतीसाठी. सो ज्या क्षणाची, ज्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून, ऑलमोस्ट 1 वर्षापासून वाट बघत होतो, तो दिवस आलेलाच आहे. कारण गणपतीसाठी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत म्हणजे वयोवृद्धापर्यंत सगळेच वाट बघत असतात. कारण हा सण खूप म्हणजे साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात, उत्साहाने. येस. सो आता या ब्लॉगमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत की आम्ही इथून पुण्यावरून वैभववाडीपर्यंत, कोकणापर्यंत कोणता रूट घेतो. कारण तुम्हाला माहीतच असेल की ओल्ड गोवा हायवेची हालत काय. सो आम्ही ह्या पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, देन वैभववाडी थ्रू गगनबावडा घाट या रूटनेच जाणार आहोत. सो चला स्टार्ट करूया जास्त वेळ न घेता आपल्या या व्लॉगला. गणपती बाप्पा मोरया. आणि आम्ही ऑलमोस्ट रेडी झालो आहोत सगळेच. विवान पण इथे रेडी आहे, त्याची मम्मा रेडी करते, तो विवान पण रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला आमची पॅकिंग पण दाखवतो. सो ही आहे पॅकिंग. तर आम्ही माणसं 3 आहेत, पण बॅग्स ऑलमोस्ट 7 ते 8. त्याच्यामध्ये ही बॅग आहे ती रेखाची, एवढी मोठी बॅग. त्याच्यानंतर ही बॅग आहे विवानची. आणि नेहमी तरी ऍटलीस्ट या बॅगमध्ये मला जागा भेटते थोडीशी, पण यावेळेला त्यात पण जागा नाहीये, डायरेक्ट याच्यामध्येच जागा आली आहे माझी. आणि हे सगळं विवानचं सामान, ह्याच्यामध्ये पूजेचं साहित्य आहे, खाण्याचं साहित्य आहे, परत त्यात थोडंसं छोटे मोठे काहीतरी. ही विवानची बॅग आणि डायपर, खेळणी पण आहेत त्याच्यामध्ये. सो एक बॅग ठेवून येतो खाली गाडीमध्ये, कारण एकत्र तर सगळ्या घेऊन जाऊ शकत नाही, कारण दोघेच होतो आम्ही. सो भेटतो तुम्हाला गाडीमध्ये. Let's go. Ivan is so excited. सो बघू शकता तुम्ही गाडीची डिक्की पूर्ण फुल झालेली आहे सगळ्या बॅग्सने. आणि बेबी पण इथे रेडी आता. गणपती बाप्पा मोरया. सो पेट्रोलसाठी आता थांबलो आहे का पेट्रोल पंपवर, आमच्या एरियामध्येच आहे. कारण परत पेट्रोलसाठी ब्रेक घ्यायसाठी वाटत नाही थांबेन म्हणून. सो पेट्रोल भरून घेतो आणि निघतो. आज आहे संडे, सो आज गर्दी पण मला वाटत नाही जास्त असेल. तो टाकी फुल पण करून घेतो लगेच. विवानला पण डॅडासोबत बाहेर जायचंय. भरून झालं आमचं आणि आता आम्ही हायवेला लागलोय. हायवे आज संडे असल्यामुळे जसं मी बोललो ट्रॅफिक कमीच असणार, कारण या आत्ताच्या जंक्शनला खूप ट्रॅफिक असतं, कारण हा माझा डेली ऑफिस रूट आहे. तर बघूया आता पुढे पुढे कसे येतात. प्रॉपर एकदम सनी डे आहे, ड्रायव्हिंगसाठी पण बेस्ट आहे. माझा कारण एकदम पाऊस असला तरी पण मजा येत नाही जास्त ड्रायव्हिंग करायला,
आणि जरासं सनी डे आणि थोडंसं क्लाउडी असेल तर अजून छान वाटतं. आता पोहोचलो बानेरच्या जवळ 5-10 मिनटामध्ये जाऊन. सकाळी मला ऑफिसवरून यायला ऑलमोस्ट 40-45 मिनिट्स लागतात बाईकने. एवढं ट्रॅफिक असतं तिथे. एवढा रिकामी हायवे आम्हाला कधीच नाही मिळत. म्हणून ॲक्च्युली आम्ही संडेच प्रिफर केला, कारण सॅटर्डेला पण इवन खूप ट्रॅफिक असणार आम्हाला माहिती आहे. कारण ऑलमोस्ट अर्धे म्हणजे 40-50% लोक गेले पण असतील कोकणामध्ये, कारण तयारी वगैरे करावी लागते. कारण आमची रेखाची आई म्हणजे आमची आई पण ऑलरेडी गेलेलेच आहेत, पण ते ट्रेनने गेले. तसेच मग त्यांच्याकडे पर्सनल प्रायव्हेट व्हेकल्स आहेत, ते आपले जातात व्हेकल घेऊन, म्हणजे कार किंवा काही दुसरं असेल व्हेकल त्यांच्याकडे. त्याच्या पण संडेला मोस्टली जास्त नाही भेटत गर्दी. तर बघूया अजून, तशी तर पुण्यामध्येच आहे. फिंगर क्रॉस काय काय होतात बघूया. गणपती बाप्पा मोरया. अजून पुणे पण क्रॉस केलं नाहीये. चांदणी चौक कोथरूडच्या इथेच आहे आणि वरून राजाने हजेरी लावलेलीच आहे. आता किती वेळ आहे काय माहित, बघूया. पटकन क्लायमेट चेंज होतं ना. आता मस्त सनी होतं, लगेच परत पाऊस पडायला लागला. पण ॲक्च्युली गणपतीमध्ये असं क्लायमेट असतं, कधी ऊन पाऊस, कधी ऊन कधी पाऊस चालूच असतंय. आता पोहोचलोय कात्रज टनेलच्या इथे. थोडंसं ट्रॅफिक आहे, की जे मोठे मोठे ट्रक्स असतात त्याच्यामुळेच ऑलमोस्ट ट्रॅफिक होतं. कारण त्यांची स्पीड पण स्लो असते आणि 3 लेनमध्ये असतात, तो डिफिकल्ट होतं थोडंसं चालवायला गाडी. तो खेड शिवापूरच्या इथे आलो आहे आणि गर्दी बघू शकता. एवढी मोठी लाईन आहे आज. वाटलं नव्हतं संडेला एवढी लाईन असेल. काय माहिती आता कोणती गर्दी आहे एक्झॅक्टली. नाही तर मग मे बी कधी कधी टोल पण नीट चालत नसतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. बघूया लेट्स सी. या खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती तुम्ही कधी अडकलाय का सांगा नक्की कमेंटमध्ये, कारण या टोलला नेहमीच गर्दी असते. तुम्ही आयदर सातारावरून या किंवा मग इथून पुण्यावरून साताराला जा, तुम्हाला नेहमी गर्दी भेटणार. बाकीचे टोल मला वाटतात सगळे ओके आहेत, पण या टोललाच नेहमी गर्दी असते. आय डोंट नो काय रिझन आहे एक्झॅक्टली, पण दरवेळेचं झालं आहे. तो आज नाश्ता ब्रेक तर मोस्टली करणार नाही, कारण ऑलरेडी सकाळी रेखाने मस्त पोहे बनवून ठेवलेले. डबल आम्ही पोहे खाल्लेत आज, त्यामुळे आत्ता तर भूक नाही आहे. बघूया परत जर थोड्या वेळाने भूक लागली, कारण आता विमान पण झोपलेलं आहे. आणि विमान उठलाच बाय चान्स थोडा 1-1.5-2 तासाने, तर मग थांबूया कुठेतरी. तोपर्यंत सातारा किंवा कराडपर्यंत पोहोचलेलो असतो. विमान सुद्धा आमच्यासोबत लवकर उठलेला. विमानने पण लवकरच हजेरी लावलेली. तो पण आज एक्साइटेड. आज कॉपरेट केलं त्याने बऱ्यापैकी. पोचलो आम्ही इकडे नीरा नदीच्या ब्रिजच्या इथे. छान ब्रिज आहे, मोठा एकदम. इकडे पण पाऊस नाही आहे का जास्त, पण नदीचं पात्र पूर्ण भरलेलं आहे, भरपूर पाणी साठलं. मस्त व्ह्यू आहे ना तो. क्लाउड्स किती छान दिसतात ना. या साईडला पाऊसच नाही काय जास्त. पूर्णच सुकं आहे, काहीच नाही पाऊस पडला. किंवा पडला असेल तरी सुद्धा उन्हामुळे सुकलं असेल. रात्री वगैरे येऊन गेला असेल. आता इथे खंबाटकी घाट जिथे होतो चालू, तिथे जस्ट डायव्हर्जन चालू झालं. इथे ॲक्च्युली काम चालू आहे आणि मोठा ब्रिज बांधतात. म्हणजे ॲक्च्युली जे घाट असेल, जेव्हा हा ब्रिज बांधतील तेव्हा तो घाट आपला पूर्ण स्किप होऊन जाईल. आणि जे टाईम लागतो घाटामध्ये, एक अर्धा तास किंवा 20-25 मिनटं, ते स्किप होऊन आपण हा पूर्ण पॅच 5 मिनटामध्येच कवर करू शकतो. सो खूप छान डेव्हलपमेंट करतात. या साईडला राईट साईडला तुम्ही बघू शकता ब्रिज बांधतात पूर्ण. म्हणजे तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर लेफ्ट साईडला खूप छान छान हॉटेल्स पण आहेत.
पिक्चर्स वगैरे. आणि आता खंबाटकी घाट पण चालू झाला आणि हा घाट ॲक्च्युली पुणे आणि साताऱ्याला कनेक्ट करतो. खूप जुना घाट आहे ॲक्च्युली. हा पहिला घाट वन वेच होता, पण खूप म्हणजे 10-12 वर्षापूर्वी, डोंट नो की एक्झॅक्ट नाही माहीत, पण तेव्हा हा सिंगल वे केलेला आहे पूर्ण घाटासाठी. कारण जेव्हा वन वे होता तेव्हा खूप डेंजर होता हा घाट, कारण आम्ही लहानपणापासून याच घाटाने कराडपर्यंत म्हणजे सातारा क्रॉस करत होतो, त्यामुळे लहानपणीचं आठवतं मला. तुला तर हा रोड पूर्ण बायहार्ट झाला असेल ना निखिल? येस, कारण आम्ही लहानपणापासून याच रोडने आलो ना. STने जास्त करून आम्ही प्रवास करायचो आणि ट्रेन आम्ही म्हणजे आमचे पप्पा ट्रेनने तर जास्त करून कधी घेऊनच जायचे नाही, STनेच मोस्टली आमचा ट्रॅव्हल्सने पण नाही. त्यामुळे आम्हाला मॉर्निंगला सगळा घाट दिसायचाच, आणि रात्री जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर मोस्टली आपण झोपून जातो आणि घाट काय जास्त दिसत नाही. पण आता जेव्हा आम्ही लहानपणापासून ट्रॅव्हल केलं ते पूर्ण मॉर्निंगचंच केलं, त्यामुळे घाट पूर्ण बघून झालं आमचं. आणि जसं की मी म्हटलं की निखिलला हा रस्ता बाय हार्ट आहे, बिकॉज ट्रॅव्हल तर गावी तो करायचाच आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचं इंजिनिअरिंग सुद्धा इथेच झालं. माझं इंजिनिअरिंग पण इस्लामपूरला, म्हणजे आत्ताचं ईश्वरपूर, तिथेच इंजिनिअरिंग पण केलं मी 4 वर्ष. जस्ट पोहोचलोय महाबळेश्वर फाटाच्या इथे. इथून लेफ्ट घेतला खाली की तुम्हाला महाबळेश्वर जायला रोड आहे. इथून हार्डली 40-45 किलोमीटर वरतीच आहे. आणि इथे पाऊस पण चालू झाला आणि विमान पण उठला, बघू शकता. विमानचं पॉवर नॅप झालाय, विमान फ्रेश. असे छोटे छोटे पॉवर नॅप असतात मध्ये मध्ये, पण हा पॉवर नॅप खूपच लवकर झाला. सातारा पण अजून क्रॉस नाही झाला, तेवढ्यात उठून बसला. ऍक्च्युली तो आज सकाळी लवकर उठलेला ना आमच्यासोबत, सो गाडीत जसं आम्ही बसलो तसं लगेच झोपून गेला. दीड तास झोपला, आता झालाय फ्रेश. हो ना विमान? विमान विमान आता विमानचा स्नॅक्स ब्रेक. ऍक्च्युली विमान झोपला होता म्हणून माझ्याकडे काहीच टाइमपास नव्हता मागे बसून करायला, बिकॉज आता मी मागे बसते विमानसाठी, बिकॉज मी प्रेफर लहान मुलं असली की आपण मागेच बसले पाहिजे फ्रंट सीटपेक्षा. सो तो झोपला होता म्हणून काही करायला टाइमपास नव्हता. आता बघ विमान साताऱ्याच्या जवळच पोहोचलो, राजधानी सातारा. पोहोचलो आता आंगणेवाडी टोल नाका साताऱ्याच्या जवळ. कुमार चव्हाण जर हे व्हिडिओ बघत असेल, माझा बालमित्र, तर नक्की कमेंट करा कधी गावाला येणार आहे. ते लग्नाची पार्टी तुम्ही अजून दिली नाहीये. 2018 मध्ये तुमचं लग्न झालं, इथेच आम्ही साताऱ्याला मी आणि अक्षय आलो होतो लग्नासाठी, पण अजून पार्टी काय भेटली नाही. कधी पार्टीची व्यवस्था करते ते पण सांगा आम्हाला नक्की. स्पेशल सातारा कंदी पेढा इकडे दिसते तुम्हाला राईट साईडला, ती सगळी सातारा सिटी आहे, एकदम सुंदर दिसते. जर तुम्ही अजिंक्यतारा गडावरती गेला असाल तर तिथून तर सातारा सिटीचं दृश्य एक नंबर असतं. पण मला दे, थँक्यू. सो इथे एक फास्टर रूट दाखवत आहेत, कारण पुढे आय गेस काम चालू आहे वाटतं रोडचा. सो बघूयात आता, तो नवीन रूटच घेतो आम्ही, ट्राय करतो नवीन रूट. मला आवडतात नवीन नवीन रूट एक्सप्लोअर करायला. इव्हनला हा पॉपेट खूप आवडतो, त्याच्या दीदीने त्याला दिलं, पृथा दीदीने. सो हा सरळ रोड हा रहमतपूरचा आहे ॲक्च्युली. मी जसं पहिलं बोललो देगाव फाटा, हा रहमतपूर सातारा रोड आहे. आणि हा रोड पण छान आहे, फक्त मध्ये मध्ये गाव आहेत, सो तुम्हाला थोडंसं केअरफुली चालवायला लागेल, कारण मध्येच येणारे जाणारे लोक गावातले असतातच. सो थोडंसं केअरफुली तेवढं, बाकी रोड एक नंबर. सो आता एक शिवराज हॉटेलच्या इथून राईड घेत आहोत, पुढे हायवेला कनेक्ट होईल. हा आता रोड कंडिशन पण ठीक आहे, म्हणजे एकदम पण चांगले नाहीत किंवा एकदम पण खराब नाही. थोडे थोडे पॅचेस आहेत ते खराब आहेत,
हे ओके. किती छान दिसते बघ विमान बाहेर. ऍक्च्युली मला ना आता थोडी थोडी झोप यायला लागली आहे, तर मी झोपू नाही शकत बिकॉज मला व्हिडिओज काढायचे आहेत. मला झोपो विमान, मला झोपो, मला झोपो झोपो. हा मसूरचा लेफ्ट घेतो आम्ही मसूरला जाण्यासाठीचा. हा पण रोड छान दिसतोय. एक ऑलमोस्ट 4.5 किलोमीटरचा रोड आहे. त्याच्यानंतर आम्ही परत हायवेला लागलो. लेट्स गो. रजचा राईड घेतला आम्ही. तर 2 किलोमीटरचा पॅच होता हा. ऑलमोस्ट 5 किलोमीटर नंतर आम्ही परत हायवेला लागू उमरजच्या इथे. सो एक अनवॉन्टेड ब्रेक घ्यायला लागलेला आहे, कारण आमच्या बिबूने फर्स्ट टाइम उलटी करून ठेवली बाबूने. आता काय करायचं, सगळं त्याची क्लीन करून घेतली याच्यामध्ये. आणि समोर ते वॉशिंग सेंटर होतं, तिथे थोडीशी गाडी खराब झाली होती, ते पण क्लीन करून घेतली पटकन. आज पहिल्यांदा बाबू काय झालं, सगळं खाल्लं काय तू एकत्र. आता तासवडे टोल नाक्याच्या इथे आलं. जस्ट मसूरचा लेफ्ट घेतला, हायवेला टच झाला आणि इथून अजून ऑलमोस्ट 4 आवर्स पोहोचलो आहे कराड सिटीमध्ये. हायवेलाच आहे कराडच्या. आता इथून डायव्हर्जन आहे, कारण इथे ब्रिजचं काम खूप मोठं चालू आहे. थोडा टाईम लागेल इथे आता, कारण लास्ट इयर पण इथे काम चालूच होतं, पण थोडंसं वाढलं आहे, म्हणजे काम पुढे आलं आहे ते हळूहळू. तर बघूया आता इथे किती वेळ लागतो. ऑलमोस्ट एक नाही म्हटलं तरी 5-10 मिनटं जाणार एक्स्ट्रा, आणि स्लोच ट्रॅफिक आहे एकदम. खूप मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे. ऑलमोस्ट 1 वर्ष झालं असेल की हा ब्रिजचं काम चाललेलं आहे. जास्त, 1पेक्षा जास्त झाले. ॲक्च्युली आम्ही गेल्या वर्षी आलेलो तेव्हा पण सुरू होतं हे काम. आता बऱ्यापैकी दिसतंय झालेलं. सो आम्ही आता लंच ब्रेक घेतलाय. श्री दत्त भुवन. मी इथं फर्स्ट टाइमच चालली आहे. ॲज पर निखिल खूप फेमस हॉटेल आहे फॉर नॉनव्हेज. सो लेट्स ट्राय. आमचे मित्र अनिल पाटील जवळजवळ 2-3 वर्षानंतर भेटले. आज कापूर साईडचे पाटील होते. बॅचलर टू डायरेक्ट लग्नानंतर फर्स्ट टाइम गणेश मांडणी. हो काय सांगितलं नाही, बघू त्याला भेटतो, भेटू असं. चालेल नक्की, बरं वाटलं भेटून. चला. ॲक्च्युली आम्ही चेंज केलं आमचं हॉटेल. प्लॅन में थोडा चेंज रहने का. सो जस्ट झालं जेवण. आज नॉनव्हेजच खाल्लं, कारण पूर्ण दत्तभुवनने आमचा प्लॅन फ्लॉप करून टाकला. आम्ही वेटिंग केलं 30 मिनिट्स ऑलमोस्ट, आणि त्याच्यानंतर ते बोलले की अजून 15-20 मिनटं लागतील. आम्ही कॅन्सल केलं. मग त्याच्यानंतर मग आता आम्ही साई व्हेज हॉटेल आहे तिथे आलो. खूप क्रँकी होत होतं आणि त्याने आम्हाला काही जेवायला दिलं नसतं. म्हटलं की तिथून निघूया आणि दुसरीकडे. आणि इथे आलो साई व्हेजमध्ये. इतकी पटापट फास्ट सर्व्हिस ना, जे ऑर्डर करत होतं लगेच दुसऱ्या मिनिटाला सगळं टेबलवरती येत होतं. जर तुम्ही पण या रोडने येत असाल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. लगेच सर्व्हिस म्हणजे प्रॉपर सर्व्हिस आहे, आणि ऑन द वेज आहे हायवेला, त्यामुळे जास्त वेळ पण नाही लागणार कुठे आत यायचं. आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे इथे. स्टेसाठी पण आहे ना. स्टेसाठी पण आहे. तो कोल्हापूर सिटीमध्ये तर नाही घेतली. थोडं अलीकडेच एक शिरोलीच्या बाजूलाच एक लेफ्ट आहे, तिथून आम्ही आता मेन सिटी क्रॉस करेन त्या ह्याच्यातून, कारण जास्त वेळ सिटीमध्ये जाणार नाही मग, आणि ट्रॅफिक पण लागणार नाही. यस. कोल्हापूर सिटीमध्ये आहोत आणि सगळं सजावटीचं सामान विकणं चाललं आहे बाहेर. आत्ता जस्ट मागे एक कोल्हापुरी चप्पलची फुल शॉपची एक लेन गेली. मस्त मस्त चप्पल जाते.
मी निखिलला बोलली थांबव, आणि निखिलने काय थांबवलं नाही माझ्यासाठी. थांबवत होता आता ब्रेक बंद, डायरेक्ट घरी. आणि कोल्हापूर सिटीमध्ये पण ट्रॅफिक आहे आता. पूर्ण रंकाळा लेक माहीतच असेल जे कोल्हापूरमध्ये राहतात किंवा बाहेर पण राहतात, तिथे मोस्टली असतेच गर्दी. पण आता दुपारची आम्ही एक्सपेक्ट केली नव्हती, पण आहे थोडीफार. संडे आहे ना, हे बघा एवढा आहे रेड पॅच, आणि हा लेक आहे इथे. आज बरेच गणपती घेऊन चाललेत. अजून एक सार्वजनिक गणपती दिसला. खूप मोठी मूर्ती, खूप मोठी मूर्ती आहे. ॲक्च्युली कव्हर केली आहे, पाऊस येतो जातो ना. मस्त एकदम. गणपती बाप्पा मोरया. रंकाळा लेक. पंचाय गगनबावडा घाट सुरू झाला. आणि निखिलला बोलता येत नाही आहे. निखिल सो फ्रस्ट्रेटेड. तुम्ही बघितलं रस्ता किती बेकार होता याच्या आधीचा. म्हणजे कोल्हापूर पासून इवन गगनबावडापर्यंत एवढा खराब रस्ता होता. पण हे सीन आणि सिनरी बघून पूर्ण फ्रस्ट्रेशन असतं रस्त्याचं, ते निघून जातं. आणि सेकंड म्हणजे फर्स्ट रिझन ॲक्च्युली हे आहे की गणपतीसाठी येणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि गणपतीसाठी कितीही काही फ्रस्ट्रेशन असेल, कोणतेही रस्त्याचं असेल, कामाचं असेल, सगळं निघून जातं. त्याच्या म्हणजे त्या रिझनच्या पुढे काहीच नाही आहे. आणि सकाळी तर मला आज झोप पण लागली नव्हती. तुम्ही डार्क सर्कल बघू शकता. रात्री मी ऑलमोस्ट 1 वाजता झोपलो आणि 5 वाजल्यापासून मी जागा आहे. कारण मला असं झालं की कधी पोहोचतो, कधी जातो इथून लवकर गावी. एक्साइटमेंट. लहान मुलांना कशी असते? लहान मुलांना असते तशी सेम टू सेम. आणि लहानपणी असंच व्हायचं जेव्हा मी ट्रिपला वगैरे जायचो तेव्हा पण. आणि इवन मॅचेस जेव्हा असतात माझ्या, तेव्हा पण मी असेच एक्सायटेड असतो, कधी जातो असं. सो खूप मजा येते. आणि बघा बाबू पण एन्जॉय करतोय. त्याला खाली उतरायचं. खाली तर उतरून देणार नाही बाबू तुला. खाली उतरायचा प्रयत्न. ते बघा को डाडा बोलत. हे बघ, हाय कर, हाय कर, हॅलो. एक फ्लाइंग किस दे ना. हा, व्हेरी गुड. पूर्ण माउंटेनची रेंज आहे. हा कोल्हापूर आणि वैभववाडी हे दोन्ही कनेक्ट करतो. म्हणजे घाट आणि काठ दोघांना कनेक्ट करणारा घाट. सुंदर. पूर्ण हा शार्प टर्न आहे एकदम. आणि या टर्नला खूप डिफिकल्ट होतं. जे मोठे मोठे लॉरीज वगैरे असतात, कंटेनर्स, त्यांना रिव्हर्स घेतल्याशिवाय पर्याय पण नसतो. सो अजून एक पॉइंटच्या इथे थांबलेलो आहे, सनसेट पॉइंट. एकदम छान असा व्ह्यू आहे. सनसेट तर दिसेल असं वाटत नाही कारण पूर्ण फॉगच आहे पूर्ण घाटामध्ये. सो बघा सेल्फी स्टिकने. अशी सिनरी मला वाटत नाही कुठे बघायला भेटेल. म्हणजे अजून भरपूर घाट्स आहेत जे कनेक्ट करतात कोकणाला, त्यांच्यामधून पण दिसेल. पण हा गगनबावडा घाट फर्स्ट टाइम आम्ही या टाइममध्ये कव्हर करतोय. खूप छान वाटतं. आणि आमचा बाबू पण एन्जॉय करतो इकडे. बघा इकडे. विवान पण फर्स्ट टाइम गगनबावडा घाट एन्जॉय करतोय. इथे पब्लिक पण आहे थोडासा.
पण आम्ही एवढ्या कोपऱ्यामध्ये जात नाहीये कारण रेखाला फोबिया आहे, मला नाहीये. मी अवॉइड करते. So, तुम्हाला कसा वाटला हा व्ह्यू नक्की सांगा कमेंट मध्ये. काढायचा एक टाइम लॅप्स पण काढलेला आहे फॉगचा, तो पण बघा. सो निघतो आता कारण पाऊस पण थोडा थोडा चालू झाला आणि घरी पण वाट बघत असतील आता कारण ऑलमोस्ट 5:30 वाजलेले आहेत. पूर्ण आता बघा व्हॅली ही पूर्ण फॉग झालेलं आहे. डेंजर. किती निसर्गाची किमया आहे. मस्त पण छान वाटलं. तुम्हाला हा पॉइंट ऍक्च्युली कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. छान वाटला की नाही कारण आम्हाला तर खूप आवडलं. फॉगी झालं. चला लेट्स गो. घाट उतरलेलो आहे आता आणि वैभववाडीमध्ये एंटर केलेलं आहे. वैभववाडी पोलीस ठाणा हद्दीमध्ये. सो आता इथून पुढे सगळं कोकण चालू झालेलं आहे प्रॉपर. कारण लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता नारळाची झाडं, कौलांची घरं. स्पेशालिटी. कसे वाटतात तुम्हाला रोड? कारण हा गगनबावडा घाट एक नंबर आहे, मस्तच आहे. सो आता आम्ही एंटर करत आहोत कोकीसरेमध्ये. कोकीसरे आणि पोहोचलो आम्ही आता. जस्ट गाडी पार्क केली आणि बाबूची आता नजर काढायची काम. आई बरोबर. आईला ओळखलं तर लगेच आईकडे गेला. अरे वा, व्हेरी गुड. आणि चष्मा पण पाहिजे. आता चष्मा त्याने आधीच ऑलरेडी 2 चष्मा तोडलेले आहेत जेव्हा लहान होता तेव्हा. ट्राय करतो अजून एक तोडायचा. खूप दिवसाने भेटला. मामाच्या गावी येऊन फुल एन्जॉय करतोय आता. पूर्ण दिवस गाडीमध्ये होता. कंटाळा आला ना तुला. फ्री स्पेस भेटली भरपूर. तो चालू आहे आता. आणि आजी खेळते त्याच्याबरोबर. सो जस्ट आवरून बसलो आता आणि सकाळी ऑलमोस्ट आम्ही किती 8:30 वाजता निघालो होतो. पोचलो इथे 6:30 पावणे 7च्या दरम्यान. ॲक्च्युली प्रॉपर टाईममध्ये चाललो होतं सगळं. पण जे कोल्हापूर ते गगनबावडा हा जो रोड आहे तो खूपच घाण आहे. मोस्टली तुम्ही अवॉइड करा तो रोड. आणि म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला मी 4 स्टेप्समध्ये सांगतो की कसा प्रवास होता. एक तर पुणे टू सातारा, सातारा टू कोल्हापूर, कोल्हापूर टू गगनबावडा आणि गगनबावडा टू वैभववाडी. तर म्हणजे पुणे टू सातारा ओके हां, आउट ऑफ 10 मी देन 8. त्याच्यानंतर सातारा टू कोल्हापूर हा खूप म्हणजे टाईम कन्झ्युमिंग आहे. खूप सारे पॅचेस आहेत, खूप रोड ॲक्च्युली रोड पॅचेसमध्ये की पॅचेस रोडमध्ये हे समजत नाही. आणि त्याच्यानंतर कोल्हापूर टू गगनबावडा हाईटच झाली कारण एवढे खड्डे आहेत, एवढे म्हणजे भरपूर त्या रोडमध्ये. सो तिथे भरपूर टाईम गेला. आणि जर तुम्हाला कोल्हापूरचा गगनबावडाचा रोड जर नसेल घ्यायचा तर तुम्ही अनुस्कुरा घाटही ट्राय करू शकता. कारण तो रोड आम्ही लास्ट इयर आलो होतो. लास्ट इयर एकदम मस्त होता, मक्खन रोड एकदम. पण खूप मोठा घाट आहे, रिस्की पण आहे तेवढाच. सो बघा, ट्राय करा त्याने यायचं. आणि जर गगनबावडाने येत असाल तर नक्की एक स्टेपनी ठेवा गाडीमध्ये कारण एवढे खड्डे आहेत की कधी टायर पंक्चर होऊ शकतो. सो बी रेडी. त्याच्यानंतर गगनबावडा टू वैभववाडी हा बेस्ट आहे. छान केला रोड कारण गगनबावडाचा घाट तर खूप एकदम स्मूथ करून टाकला त्यांनी. लास्ट इयर काम चालू होतं त्यांचं. सो यावर्षी खूपच मस्त केलं त्यांनी. त्यामुळे तो टाईम आमचा जो जाणार होता तो जास्त नाही गेला. सो मस्त झाली जर्नी. बरं वाटलं येऊन. आता तुम्हाला आवाज पण येत असेल रातखेड्यांचा. अशी शांतता असते पूर्ण इथे गावाला.
सो आणि विवानची पण तिकडे मस्ती चालूच आहे. तर आता बघूया, थोडं एडिटिंग करून घेतो. आय डोंट नो, स्पीड आहे थोडीफार पण जास्त पण नाही. तर बघूया अपलोड होईल की नाही, नॉट शुअर की कसं होतं आहे. सो बघूया. आणि ओव्हरऑल आता हे 5 दिवस खूप एन्जॉय करेन, 5-6 दिवस, कारण गणपतीचे 5-6 दिवस म्हणजे खूप मस्त असतात इकडे कोकणामध्ये, इवन आमच्या इकडे गावी पण. सो लेट्स सी, तुम्हाला प्रत्येक क्षण म्हणजे प्रत्येक मुवमेंट आम्ही कॅप्चर करू, ट्राय करू दाखवायला. तेवढीच तुम्हाला पण एन्जॉयमेंट भेटेल हे सगळे. तर व्लॉग नक्की बघा, येणार आहे पण गणपती सिरीजचे. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत. आणि अपडेट जर तुम्हाला रोडची आवडलीच असेल तर नक्की सबस्क्राईब पण करा चॅनलला, सो दॅट अजून पुढच्या अपडेट्स काही असतील कोकणामधल्या, इवन त्या रोडवरच्या, पुणे सातारा रोडवरच्या, ते पण समजतील तुम्हाला. सो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, मजेशीर छान अशा गणपतीच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.